उपवास असं म्हणलं की घराघरामध्ये खाद्यपदार्थांची यादी तयार होते. पण तुम्हाला असं वाटतं की नाही, मला खरं सांगा, उपवासाचे पदार्थ तेच तेच थोडेसे टिपिकल झालेले आहेत. साबुदाण्याची खिचडी, वरीचा तांदूळ, भगर, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याचे चिप्स, याच्या पलीकडे आपण कधी जाणार? फार तर फार रताळ्याचा शिरा इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्यामुळे आजच्या संकष्टी चतुर्थीच्या भागामध्ये आज काहीतरी वेगळं उपवासाचं खायला मिळेल अशी मला खात्री आहे. कारण आज ज्या मॅडम इथे येत आहेत त्यांची उपवासाच्या पदार्थांमध्ये मास्टरी आहे, मास्टरी. फार मनापासून स्वागत करूया जयश्री गोखले यांचं. नमस्कार. नमस्कार. अरे क्या बात है, वेलकम. वेलकम. संकष्टी चतुर्थी आहे आज. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया. उंदीर मामा की जय. जय. अरे बाप रे, फार छान. जयश्री काकू, मनापासून स्वागत. नमस्कार. सुंदर दिसताय बर का. हो. वा वा. तुमची काय गणपती बाप्पावर खूप श्रद्धा आहे खूप का? श्रद्धा आहे. कारण आता आल्या मी नुसतं संकष्टी चतुर्थी म्हणलं लगेच मनातनं आणि तुम्ही उत्स्फूर्तपणे असं हो. एकदम सुरूच खूप केलं. आनंद होतो एकदम. वा वा वा. फार छान, मनापासून स्वागत आहे. स्वागत. कुठून आलात काकू? मी नवी मुंबई खारघर मधून आली. कोण कोण असतं घरी तुमच्या? घरी मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, सुनबाई आणि नातू. अरे वा. नातू किती वर्षांचा आहे? नातू 8 वर्षाचा आहे. वा वा. त्याचं काय नाव आहे? राजस. राजस. आज संकष्टी चतुर्थी आहे. हो आजकाल आपण असे विशेष दिवस आले हो की आपल्या कुठल्याही दिवसांकडे, प्रथांकडे, परंपरांकडे जरा मनापासून बघायला लागलो. बरोबर. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा. ओके. गणपती बाप्पावरती तुमची श्रद्धा आहे असं मला हो आहे. तुमच्या बोलण्यातनं हो जाणवलं. हो हो. हे कसं काय, म्हणजे मला बरेच अनुभव पण आलेत त्याचे. हो का? म्हणजे मी अगदी मनापासून भक्ती करते गणपती बाप्पाची बाप्पाची आधीपासून? आधीपासून. आणि बरं. गजानन महाराजांची पण. अरे वा. आणि असा एक अनुभव मला अगदी सांगावासा वाटतोय. म्हणजे आईने माझ्या झुमवर दिले होते लग्नामध्ये. बर. तर प्रगट दिन होता, तर प्रत्येक जण एक एक पदार्थ करून घेऊन जायचं. तर मी पण शिरा केला होता आणि म्हटलं चला आपण जाऊ. पण मी जायच्या आधी गजानन महाराजांना म्हटलं की मी तुमची एवढी भक्ती करते, माझ्या हातनं थोडीफार सेवा होते, मला अनुभव काय येत नाही असं म्हटलं. आणि ठाण्याला माझी बहीण राहते, तिच्या घरी मी आधी गेले. ती राहते 4थ्या मजल्यावर. तर तिकडनं आम्ही उमानिळखंड व्यायामशाळा म्हणून आहे, तिथे गजानन महाराजांचा प्रगट दिन होता. तर म्हटलं चला आता हिच्याकडनं तिकडे जाऊया. खूप गर्दी असते तिथे, म्हणून मी अगदी पादुका असतात जिथे मनोभावे असा नमस्कार करायला खाली वाकले. आणि तिथे माझ्या कानातली घंटी त्या पादुकांजवळ पडली आणि मला हे काहीच माहीत नाही. थोडं आम्ही चालत गेलो. माझा मुलगा तेव्हा लहान होता, शंतनू. माझे मिस्टर बरोबर होते. आणि थोडं पुढे गेल्यानंतर बायकांना सवय असते की जरा थोडं असं असं बघावं. तर म्हटलं अरे माझी घंटीच दिसत नाही आहे. कानामधली? हां, झुमराची घंटी खाली हो. पडली. हो. तर म्हटलं अरे, मग माझे मिस्टर म्हणाले अगं आता एवढी लोकं गेली, कुणाच्याही पायाखाली गेली असेल. पण माझं मन मला सांगत होतं नाही, तू परत मागे जा. आणि मग तिथनं मी हात जोडले. म्हटलं गजानन महाराज माझी परीक्षा घेऊ नका. मला खरंच म्हटलं अनुभव आता खरंच मिळाला असं वाटतंय. म्हणून मी म्हटलं माझं लगेच मी तुम्हाला 21 रुपये ठेवायला येते. आणि तिथे गेले तर ते काका मला म्हणाले काय झालं तुम्हाला, तुम्ही का रडताय? म्हटलं अहो माझी अशी अशी कानातली घंटी पडली आहे. अहो कशाला घाबरताय म्हणे, ही बघा माझ्या खिशात आहे. ही तुम्ही नमस्कार केला तेव्हा ती निखळून तिथे पडली. म्हणून म्हटलं केवढा मोठा मला अनुभव दिलात तुम्ही. फार मोठा अनुभव दिलात. म्हणजे आजही आठवलं तरी डोळ्यात पाणी येत आहे. हो, ते दिसतंय, जाणवतं तुमच्या बोलण्यातनं. आणि कधी कधी काय होतं, इच्छा प्रबळ असली ना इच्छा की प्रबळ तुम्हाला होते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून हे संकेत मिळतात. काय आहे, ज्याची श्रद्धा आणि भक्ती खरी असते त्याला आलेल्या दैनंदिन अनुभवात सुद्धा देव दिसायला लागतो. तसं आपलं आहे. आणि आपण भावनिक माणसं आहोत. अशी सश्रद्ध माणसं भेटली की मलाही छान वाटतं. चला आपण खूप गप्पा मारूया. मला एक लक्षात आलं की जयश्री काकू आणि माझ्यामध्ये गप्पा मारण्यासारखे खूप विषय आहेत. त्यातला हा एक विषय नक्की मूळ मुद्दा. हो हो. स्वयंपाकात इंटरेस्ट होता आधीपासून का आता झालाय? नाही नाही, मला पहिल्यापासून. आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आम्हाला आईने खूप लहानाचं मोठं करताना फार कष्ट घेतले. आणि तेव्हा ती जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा आमच्यासाठी 5-5 पोळ्या ठेवून द्यायची. आज तू लाटायच्या, उद्या माझ्या बहिणीने लाटायच्या. तेव्हापासनं जी गोडी निर्माण झाली आहे. आईने पण खूप छान बनवायची, सासूबाई खूप छान सगळं बनवायच्या. त्याच्यामुळे शिकले मी सगळं. वा वा वा, फार छान. पण मला एक सांगा जयश्री काकू, आपण आता आल्यापासून खाणं, नातू आणि देव बाप्पा या 3 विषयी बोललो. 3ही विषयांवरती बोलताना तुमच्या डोळ्यामध्ये आपसूक थोडंसं पाणी हे भाऊक झाल्यासारखं. हा, तर हे ओघानी अनुभवातून हे असं होतं का वय वाढल्यामुळे आपण मन हळवं होतं? मन हळवं आहे माझं.
सेम पिंच. माझंही मन हळवं आहे. हळवी माणसं एकमेकांना भेटली ना की काहीतरी लगेच छान घडतं. समजतं. हो की नाही? फार मला छान. पण तुमच्याकडे बघून लगेच कळलं हो, की कारण आपलं कोणीतरी आहे. बरोबर आहे. आणि आपलं असतंच ना. असतंच ते. आणि आपल्याला आपली माणसं नक्की भेटतात. बरोबर. फार छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि तुम्ही आज नेमकं काय करणार आहात याची मला उत्सुकता आहे. हो. दिसताय फार छान. चला स्वयंपाकघरात जाऊया, गप्पा मारत पदार्थ करूया. या, वेलकम. तुम्ही कशा खाष्ट सासूबाई आहात नाही. का प्रेमळ नाही, सासूबाई? मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलंच होतं आधी. मला स्वतःला मुलगी नाहीये, बर तर आपली जी काही सून येईल हा तीच आपली मुलगी आहे. बर. आणि मी तिचं मुलीसारखंच सगळं केलं. वा वा वा, फार छान. कुठल्या आहेत सुनबाई? पुण्याच्या. पुण्याच्या आहेत आणि तुम्ही ठाण्याच्या. ठाण्याच्या. वा. पुणे माझं ते- सासर ठाण्याचं आहे. आता आम्ही राहतो नवी मुंबई खारघरमध्ये. अच्छा. आणि तुमचं माहेर कुठलं आहे? माझं अंबरनाथ. अंबरनाथ. फार छान. म्हणजे मुंबईच्या आसपासच हम्म, सगळं आहे. चला जयश्री काकू, आपल्याला आता पदार्थ करायचा आहे. हो. त्याचं नाव काय? राजेशाही लोणचं. राजेशाही लोणचं. काही म्हणजे आणि काकू- पुन्हा अगदी हेल्दी आहे. हो का? त्याच्यात तेल वगैरे एकही थेंब नाही. असं कसं? पण लोणचं म्हणल्यावर तर तेल असतंच नाही, की. अजिबात नाही. जरा आगळं वेगळं तेच दिसतं. तर आगळं वेगळं लोणचं आहे. शिकवलं कोणी तुम्हाला हे लोणचं? मी स्वतःच तयार केलं? तयार केलं. फार छान. तर लोणच्यात लोणचं, नाव घेऊ कोणचं? नाव आहे राजेशाही लोणचं, जे आपल्याला दाखवणार आहे जयश्री काकू. लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या. ठरलेलं आहे आमचं, करायचं आहे राजेशाही लोणचं. लोणचं. साहित्य कोण सांगणार आहे? साहित्य सांगा. सांगते मी. खारीक, काळ्या मनुका, पिठी साखर, आलं, बदामाचे तुकडे, अक्रोडचे तुकडे, मीठ, तिखट आणि भाजलेलं जिरं. बस. वा वा, खारीक भिजवलेली दिसते. भिजवलेली खारीक आणि काळ्या मनुका आदल्या दिवशी लिंबाच्या रसात बुडवून ठेवायच्या, म्हणजे खारीक मऊ होते. हं. लिंबाच्या रसात? लिंबाच्या मग रसात. त्याच्यामुळे ते असं जरा नाही नाही नाही, खूप टेस्टी लागतंय. आंबट नाही होणार ना? पण मला एक विचारायचंय, पाणी अधिक लिंबाचा रस ना नाही, का फक्त लिंबाचा रस? लिंबाच्या रसातच. मग मला थोडी चाखून बघण्यात इंटरेस्ट आहे. आंबट झाली नाहीये ना खारी? नाही, त्याच्यामध्ये साखर येईल ना. मस्त हा, लागते. पण त्याच्यामध्ये आलं पण आहे. राजेशाही तर आहे. लोणचं कसं होतंय ते बघूया. काय करायचंय पहिल्यांदा? एक बाउल लागेल बरं, त्याच्यासाठी. ठीक आहे. मी आता खाऊन बघितल्यावर मला हो कळलं, हो, नाही खारकेचा गोडवा आणि आणि लिंबाच्या रसाचा आंबटपणा. आंबटपणा इतकं सुंदर सुंदर कॉम्बिनेशन झालंय. combination आहे. फार सुरेख. म्हणून तर ते राजेशाही आहे ना. हो, खरंच आहे. आणि तुम्ही स्वतः ही रेसिपी हो, तयार केली recipe मी म्हणजे तयार फारच केली. मज्जा. थोडं थोडंच घेऊ का? घेऊच. हो, घ्या की. घ्या की थोडा. कारण हे लोणचं असं आहे की ते केलं की लगेच संपतं. असं आहे होय? नाहीतर हे फ्रीज मध्ये 8 दिवस टिकतं. 8 दिवस टिकतं? हो, पण ते फ्रीज मध्ये ठेवायचं. पहिल्यांदा खारीक घेतली. हम्म, आता काळ्या मनुका घालायच्या. हम्म. ह्या पण लिंबाच्या रसात भिजवलेल्या. हो, लिंबाच्या रसातच भिजवलेले आहे. आता पिठी साखर घालायची. आता ही लिंबाच्या रसात भिजवली आहे, त्या अंदाजाने आपण घालायची जरा. लोणच्यामध्ये पिठी साखर पहिल्यांदाच हो, पाहतोय मी. हा, कारण जयश्री काय आहे, काकू. लिंबाचा रस आहे, आलं आहे, त्याच्यामुळे सगळं सुरेख आहे त्याच्यात. आता हे आलं पण सगळं लागणार आहे, कारण पाचक आहे आलं. तुम्ही जॉब करायचात का? हा, पहिल्यांदा केला होता, पण नंतर नाही. आणि 15 वर्ष मी हे बालवाडी बालवाडी चालवली. चालवली. हं. बदाम, बदाम. पिठी साखर, आलं, बदाम, अक्रोड. आता अक्रोड घालतेय. आता भाजलेलं जिरं घालते, वा. म्हणजे मग ते दाताखालती आलं की छान लागतं. हो, तसं सगळं दाताखाली येणारच आहे याच्यात. हो, सगळं ते. अक्रोड काय, बदाम काय. आता आपण तिखट घालूया. हे तिखटवालं तिखट आहे का रंगाचं आहे? रंगाचं आहे असं. हं. थोडं तिखट पण आहे, म्हणजे आता लागेल तसं थोडं चविष्टच करते. पुढे काय आता? आता आपण तिखट घातलेलं आहे हा. आणि आता शेवटी मीठ घालायचं.